DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। सातपूर शिवजन्म महोत्सव समिती अध्यक्षपदी दीपक वाघचौरे तर कार्याध्यक्षपदी सौ अंकिता महेंद्र शिंदे यांची निवड। सातपूर परिसरातील अत्यंत मानाच्या असलेल्या शिवजन्म महोत्सव समिती 2026 च्या अध्यक्षपदी दीपक वाघचौरे तर कार्याध्यक्षपदी प्रभाग क्रमांक 8 च्या नगरसेविका सौ अंकिता महेंद्र शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। पपाया नर्सरी येथील मसाला झोन येथे कोर कमिटीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये ही निवड करण्यात आली। यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे माजी पदाधिकारी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय जयगाव जय शिवराय 2026 सातपूर शिवजन्मोत्सव समिती करता माझे दीपक वाघचौरे अध्यक्षपदी निवड झाली। माझी बहीण अंकिताताई महेंद्र शिंदे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली। मी सर्व समितीचे आभार मानतो आमच्या दोघांची निवड केल्याबद्दल आणि सर्वांना सोबत घेऊन मी काम करणार आहे। त्यामुळे कोणी त्याच्याबद्दल राग वगैरे जर असेल तर तो मनातून काढून टाकावा, कारण मी एक तळागाळातला मावळा आहे, त्यामुळे मी त्या पद्धतीनेच काम करणार आहे। जय शिवराय। आज नगरसेविका झाले मी 8 दिवस झाले आणि आता आज कार्याध्यक्षपद भेटल्यामुळे डबल आनंद होत आहे। तर सातपूर शिवजन्मोत्सव समिती व पदाधिकारी यांना मी धन्यवाद देते की आम्हाला यापदी निवड केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। हो, त्यांना लागणारच थोडक्यात काय सांगणार त्याबद्दल? थोडं वरती करा मग। कार्याध्यक्षपदी आम्ही 2025चं काम बघितलं। अध्यक्ष म्हणून जीवनभाऊ रायते असतील, कार्याध्यक्ष म्हणून मी स्वतः काम केलेलं आहे। जवळपास 41 लाखांहून अधिकचा निधी आमच्या कार्यकाळामध्ये हा जमा होऊन आणि शिवजन्मोत्सवाचा मोठा जोरदार उत्सव हा सातपूर शहरामध्ये साजरा झालेला होता। गेल्या 3-4 दिवस हे कार्यक्रम हे त्या ठिकाणी पार पडत होते। आपण बघितलं असेल जांताराच्या या ग्राउंडवरती बऱ्याचशा स्पर्धांचं आयोजन हे लहान मुलांकरता केलं होतं। महाराजांचा इतिहास सगळ्या जनतेपर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम हे केलेलं होतं। त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल जो काही त्या ठिकाणी देखावा साजरा करण्यात आला होता। अनेक मान्यवरांचं स्वागतसुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि घरोघरांपर्यंत इतिहास महाराजांचा पोहोचवण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी झालेलं होतं। अशाच प्रकारे काम यावेळेसच्या 2026च्या अध्यक्षांनी कार्याध्यक्षांनी काम करावं। त्याचप्रमाणे एंडिंगला आपण जो काही कामाचा लेखाजोखा असतो तो सुद्धा आपण सगळ्यांनी सादर करावा, म्हणजे पारदर्शक कुठलं काम आपण कसं केलेलं आहे या प्रकारची माहिती आपल्या कमिटीला देणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे। म्हणून आपण सगळ्यांनी जबाबदारीने आणि महाराजांचा जो इतिहास आहे किंवा जो कार्यकाळ आहे तो जनतेपर्यंत पोहोचवून आपण ही जयंती साजरी करावी। या सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या या नवीन अध्यक्ष कार्याध्यक्ष यांना मी शुभेच्छा देते। त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सुद्धा 19 फेब्रुवारीच्या सुद्धा मी आत्ताच सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देते। थांबते। धन्यवाद। 2025 मध्ये सातपूर शिवजन्मोत्सव कार्यक्रम हा मोठ्या उत्साहात सातपूर भागात असेल किंवा जांताराच्या ग्राउंडवर असेल बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात 4 ते 5 दिवस कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा केले। लहान मुलांचे कार्यक्रम असेल, पोवाड्याचा कार्यक्रम असेल किंवा जांताराच्या ग्राउंडवर मोठा राजांचा कार्यक्रम असेल, हा मोठमोठे उत्साह आपण 2025 साली आपण मोठ्या उत्साहात साजरे केले। यावर्षी जे नवीन अध्यक्ष झाले, कार्याध्यक्ष झाले, हे नक्कीच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रम साजरा करतील। या ठिकाणी जो सातपूर विभागाचा शिवजन्मोत्सव हा अधिकाधिक मोठ्या प्रमाणात होतो। याचं कारण असं आहे की आता ज्या कार्याध्यक्ष झाल्या आहेत त्या राहिल्या प्रभाग 8मध्ये, त्यानंतर जे अध्यक्ष झालेले ते प्रभाग 10मध्ये, हा सर्व सातपूर विभाग मिळून हा सर्व सातपूर शिवजन्मोत्सव कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात केला जातो। या ठिकाणी सर्वात जास्तीत जास्त सभासद कसे आपण या ठिकाणी नेमू असं या ठिकाणी अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांनी बघावं। आमच्या कार्यकाळात जास्तीत जास्त सभासद झाले पाहिजे असंही त्यांनी बघितलं पाहिजे। यावेळेस आता शिवजन्मोत्सव समिती सातपूर सर्वांनी जो मान तो जो त्या भागाला दिलेला आहे, सिनेमा रोड असेल किंवा त्या पाईपलाईन रोडला, त्याबद्दल शिवजन्मोत्सव समिती सातपूर यांचे खूप खूप धन्यवाद मानतो। आणि दीपक भाऊ आणि अंकिता ह्या ज्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष झाल्या त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो। आणि ज्या पद्धतीने मागे जे काम झालेले अध्यक्षांनी केलं असेल, कार्याध्यक्षांनी, ते खूपच उल्लेखनीय काम आहे। मग आता आपल्याला यापुढेही चांगलं काम करायचं आहे आणि आम्हाला त्यांचं सर्वांचंच मार्गदर्शन लागणार आहे, कारण त्यांना हा सारा विषय माहिती आहे, समितीला हा विषय पूर्ण माहिती आहे।
की त्यामध्ये कुठल्या गोष्टी करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. अगदी म्हणजे अंकिताला अगर एकदम लवकी असेल तर थोडं हे मार्गदर्शन लागेल, सर्वांचंच लागेल. आणि निवड झाल्याबद्दल निवडून त्यांच्या कार्याध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या 8 वर्षापासून काम करत असते. पिंटू दादा भागामध्ये मला असं वाटतं का नाशिक जिल्ह्यामध्ये अशी शिवजयंती कुठेच नाही, अशी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होत असते. यावर्षी 2026 अध्यक्ष दीपक वाकचौरे आणि अंकिता यांचं आम्ही जल्लोषात स्वागत करतो. असे दोन्ही कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष आम्हाला लाभलेले आणि ह्या भागामध्ये अतिशय 8 वर्षात झालेली शिवजयंती या पलीकडे मोठ्या उत्साहात साजरी होईल असे दोन्ही कार्याध्यक्ष आम्हाला लाभलेले आहे. म्हणून मी त्यांचं दोघांचंही अभिनंदन करतो. आणि खरं तर मला असं वाटतं जेव्हा 18 शिवाजी महाराज 18 पगड जातींना बरोबर घेऊन चालतात असे दोन्ही कार्याध्यक्ष व अध्यक्ष आम्हाला लाभले, म्हणून त्यांचं दोघांचं स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सालाबादप्रमाणे याही वर्षी अध्यक्षपद आणि कार्याध्यक्षपदाची जी बिनविरोध निवडणूक झाली आहे तो पायंडा या अगोदर ज्या पद्धतीने चालत आला त्या पद्धतीने यावर्षी कोर कमिटी आणि सर्व सदस्य तसेच अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष त्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्षाचं प्रथम मी स्वागत करतो सातपूर शहराच्या वतीने, सातपूर पंचक्रोशीच्या वतीने. यानंतर होणारी शिवजयंतीचा जो उत्सव आहे तो सातपूरकर मोठ्या जल्लोषात साजरा करतील आणि समाजापुढे एक नवीन म्हणजे नवीन पायंडा मांडतील. एक नवीन पायंडा उभा केला जाईल की आम्ही एकत्रितपणे मोठी शिवजयंती साजरी करतो. आज पूर्ण गाव पंचक्रोशी मिळून एक शिवजयंती साजरी करतोय. ही खूप आनंदाची बातमी आहे. गेले 8 वर्ष झाली ही परंपरा अखंडितपणे चालू आहे. खरं तर या परंपरा अखंडित चालू राहिल्याबद्दल सर्व पंचक्रोशी लोकांचं किंवा जनतेचं सदस्यांचं स्वागत करावं तेवढंच कमी आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतो की यापुढे पुढची जे शिवजयंती आहे ती मोठ्या उत्साहात साजरी होईल. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.